आहोत शेलगाव या गावामध्ये, तालुका सिल्लोड कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। तर आज आपण या ठिकाणी नाथ बायजेस इंडिया लिमिटेड या कंपनीचा नाथ संकेत या वाहनाचा या ठिकाणी पीक पाहणी कार्यक्रम संपन्न झालेला आहे। तर भाऊ राम राम, तुमचं नाव सांगा। माझं नाव नामदेव विठ्ठल मनगटे, राहणार शेलगाव, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। आणि चेअरमन साहेब तुमचं नाव? शंकर तुकाराम वाघ, माजी सैनिक, तालुका कन्नड, जिल्हा संभाजीनगर। जसं की आता हा इथं जे आपण पीक पाहणी कार्यक्रम झाला, या पीक पाहणी कार्यक्रमामध्ये बरेचसे शेतकरी या ठिकाणी आलेले होते। तर आज या ठिकाणी जसं की आपण आता ह्या झाडावरती इथं आहोत, चेअरमन साहेब हे झाड इथं आहे, तर मला एक सांगा की याला किती बोंड आहेत? याला बोंड कमीत कमी समजा बरं का, हा इथं टॅगिंग केलंय 135 टॅगिंग केलंय, पण काही बोंड याच्यामध्ये सुटलेले पण जे आहेत। किती असेल? 135-40 पर्यंत बोंड येतात। 135-40 पर्यंत बोंड आहेत, निब्बर झालेल्या कैऱ्या आहेत। आणि पाती किती आहेत? पाते कमी कमी 50, 60, 70, 80 82 पाते आहे अजून। ओके, बरं मला एक सांगा, या ठिकाणी जसं की तुम्ही आता नाथ संकेत हा लावलेला आहे, तर नाथ संकेत लावल्याच्या नंतर तुम्हाला फवारणी करता खर्च कमी वाटला? नाही, मी ते बाकी बी एक पुढा लावलेला आहे, त्याच्याबरोबर याला पण मारलं, तरी 4 फवारण्या घेतल्या मी। बरं, तिला घेतल्या म्हणून हिला पण घेतल्या। अच्छा, म्हणजे बळजबरी घेतलं हिला, हा. तशी हिला फवारणी घेण्याची गरज कमी वाटली की तुम्हाला कधी? नाही, तिचे पानं गळाले, हिचे पानं अजून चांगले, म्हणजे तिचे पानं भाजले गेलेले आहेत, हिचे पानं अजून हिरवेगार आहेत। चेअरमन साहेब, जसं की आता इथं आपण बघतोय की हे जे बोंड लागलेले आहेत, बोंड मीडियम आहे, मोठा आहे, बारीक आहे? मोठा आहे, बोंड मोठा आहे। या दोन्ही मध्ये अंतर, बोंडाच्या दोन्ही मध्ये अंतर बघा बरं एकदा, हे बघा, चांगला आहे बरं का? बघा जवळजवळ आहे। बरं, आता जसं की काही कंपनीवाले म्हणतात की नाथ संकेतचं बोंड हे बारीक येतं आणि वेचायला अवघड येतं, तर या ठिकाणी वेचायला पण आहे। चेअरमन साहेब एकदा वेचा बरं, फार चांगलं आहे बरं का? वेचायला हो, विचार फार चांगलं वेचायला एकदम सोपं आहे। आता जसं तुम्ही हे बोंड घेतलंय, याच्यातलं थोडं सरक्या मोजा। नऊ 9 सरकी आहे आणि 5 पाकळ्या आहेत, तर 9 45 सरकी आहे। पुढच्या वर्षी शेतकऱ्याला काय सांगशाल? की कपाशी चांगली पाहिजे, की चव्हाणा आपण लावायला पाहिजे। आपण या जसंही आहे तर शेतकऱ्यांनी नाथ संकेत हा वाण लावायला पाहिजेत। आणि साहेब त्याला असं करायला पाहिजे, हा हे जे आम्ही ते 4.5चं ठिबक केलेलं होतं, बरं, परंतु याला ते 6x2 वर करण्यासाठी, 6x1.5 वर करायसाठी ती तकलीफ व्हायची तिकडनं। ओके. हा. तर तर तुमचं असं म्हणणं आहे की शेतकऱ्यांनी 6x1.5 पर्यंत अंतर करायलाच पाहिजे, अंतर करायलाच पाहिजे। मग याची आणि सर्व शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की आज या व्हिडिओच्या माध्यमातून जसं आपण बघत आहात की नाथ संकेतला जवळपास 150-200 बोंडही काही झाडाला आहेत, काही झाडाला 130 पण बोंड आहेत। या पूर्ण प्लॉट आजही, आजची तारीख आहे 18 ऑक्टोबर 2025, 18 ऑक्टोबर 2025 आहे ना, तर आजच्या तारखेत सुद्धा हा प्लॉट पूर्णपणे हिरवा आहे आणि शेवटपर्यंत याला पाते सुद्धा या ठिकाणी आहेत। तर सर्व शेतकरी बांधवांनी 6x2च्या अंतरावर नाथ संकेत लावावा आणि आपलं उत्पादन वाढून घ्यावं। धन्यवाद।